स्पीकिंग प्रॅक्टिस, रोज बोलण्यासाठी लागणारी सोपी वाक्य, रिअल लाईफ सिच्युएशन्स. समजा आपल्याला म्हणायचं आहे, तू काल संध्याकाळी 5 वाजता काय करत होतास? व्हॉट वर यू डुईंग ॲट 5 o'clock लास्ट इव्हनिंग? व्हॉट वर यू डुईंग ॲट 5 o'clock लास्ट इव्हनिंग? मी माझं काम लवकरात लवकर संपवायचा प्रयत्न करत होतो. I was trying to finish my work as soon as possible. I was trying to finish my work as soon as possible. तेव्हा आम्ही मीटिंग अटेंड करत नव्हतो. आम्ही आपापल्या जागेवर काम करत होतो. We were not attending the meeting at that time. We were working at our desks. We were not attending the meeting at that time. We were working at our desks. तेव्हा तो प्रेझेंटेशन देत होता का? Was he giving a presentation then? Was he giving a presentation then? इथे thenचा अर्थ त्यावेळी किंवा तेव्हा असा आहे. नेहमी thenचा जो अर्थ असतो नंतर किंवा त्यानंतर, तो अर्थ इथे नाही आहे. तेव्हा किंवा त्यावेळी हा अर्थ आहे. Was he giving a presentation then? तू खूप आत्मविश्वासाने बोलत होतीस. You were speaking very confidently. You were speaking very confidently. तू मला फोन केलास तेव्हा मी गाडी चालवत होते. I was driving when you called me. I was driving when you called me. मी तिथे गेले तेव्हा ती अभ्यास करत होती. She was studying when I went there. She was studying when I went there. तुम्ही आलात तेव्हा पाऊस पडत होता का? Was it raining when you arrived? Was it raining when you arrived? ते आपापसात चर्चा करत होते. They were discussing among themselves. They were discussing among themselves. तू इकडे तिकडे का फिरत होतास? आणि तू लेक्चर का अटेंड करत नव्हतास? Why were you roaming around? And why were you not attending the lecture? मी काल तुला बघितलं. तू एवढ्या घाईघाईने कुठे चालला होतास? I saw you yesterday. Where were you going so hurriedly? I saw you yesterday. Where were you going so hurriedly? आता या सगळ्या वाक्यांमध्ये जर आपण बघितलं तर वॉज किंवा वर आणि व्हर्ब विथ ING आहे. म्हणजे वॉज ड्रायव्हिंग किंवा वर ड्रायव्हिंग, वॉज स्टडिंग, वर स्टडिंग, वॉज ट्राईंग किंवा वर ट्राईंग. सो वॉज किंवा वरचा उच्चार आपण करेक्टली करतोय ना, चेक करा. वर, वॉज किंवा वर आणि व्हर्ब विथ ING फॉर टॉकिंग अबाउट स्पेसिफिक टाईम इन द पास्ट. होऊन गेलेली वेळ, एखादी पर्टिक्युलर वेळी काय गोष्ट झाली आहे ह्याच्याबद्दल बोलताना आपण या पद्धतीची वाक्य वापरतो. बोलून बघा, प्रॅक्टिस करा आणि या प्रकारचे आणखी काही वाक्य पण ट्राय करू शकता. वॉज किंवा वर आणि जे व्हर्ब आहे जसं डुईंग, स्टडीइंग, थिंकिंग, ट्राईंग, कुकिंग etc. Try it out. With these real life sentences, this is Deepa signing off.